मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्या ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील 270वी ओवी आहे। आणि माऊलींनी या ओवीच्या माध्यमातून आपण कसं बोलावं याबद्दलचं चिंतन व्यक्त केलेलं आहे। या ओवीचा अर्थ आपल्या समोर ठेवण्यापूर्वी भाविक असलेलं मौजे शेल्लारी तालुका कंधार हे गाव ज्या ठिकाणी मागच्या 6 दिवसापासून भागवत कथा सुरू आहे आणि 6व्या दिवसाची प्रवचनाची सेवा गावकऱ्यांनी माझ्याकडे दिलेली आहे। तेव्हा गावातील माधवराव ज्यांचा फोन आला मला, गिट्टे असतील, बाबू महाराज असतील, आपण सगळेच ग्रामस्थ मला या ठिकाणी प्रवचन करण्याची संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे पहिल्यांदाच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माऊली सांगतात की कसं बोलावं। एक गोष्ट लक्षात ठेवा की संतांनी काय सांगितलं। अहो संतांनी आपल्याला एवढा उपदेश केला की केवळ कसं बोलावं एवढं संतांनी सांगितलं नाही, तर संतांचे एवढे आपल्यावर उपकार आहेत की प्रत्येक गोष्ट संतांनी आपल्याला कसं वागावे सांगितलेलं। संत म्हणतात काय खावं, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात आहार तरी सेविजे परियुक्ताचे नेमापे मविजे क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती। काय खावं, कोंबडे बकरे कापून खाऊ नये, शुद्ध आहार घ्यावा, कुठं बसावं हे सुद्धा संतांनी आपल्याला सांगितलं। कबीर महाराज सांगतात ऐसी जगह बैठिए कोई न बोले उठ, ऐसी बाणी बोलिए कोई न बोले झूठ। माणसानं कुठं बसावं, अशा ठिकाणी बसावं की पुन्हा तिथून आपल्याला पुन्हा उठू नाही। झोपावं किती हे सुद्धा संतांनी सांगितलं। युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण। जास्त बोलू बी नाही, जास्त झोपूही नाही, काहीही वाईट वक्त खाऊ नये, कुठं बसावं, काय काय संतांनी सांगावं आपल्याला, सगळ्या काही गोष्टी संतांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत। आणि म्हणून संत म्हणाले, म्हणून आपण खरं तर संतांचे उपकार मानले पाहिजेत। म्हणून म्हणतात काय सांगू मी संतांचे उपकार, काय सांगू मी संतांचे उपकार। मन निरंतरा मन निरंतरा जाणीते काय देव त्यासी होत राई, काय देव त्यासी व्हावे होत राई। माझे माय बाप संतांचे आपल्यावर किती उपकार। बाबू महाराज आत्ताचे प्रमाण म्हणत होते केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय। माझे
माय बाप हो, जन्म दिलेले आई वडील देखील आपल्यावर जेवढा उपकार करणार नाहीत, जन्म दिलेले आई वडील देखील जेवढा आपल्यावर उपकार करणार नाहीत, एवढे उपकार या जगामध्ये जर कुणाचे असतील तर कुणाचे तो संतांचे आहेत. आणि म्हणून म्हटलंय ना, या संताचे हे देणे, या संताचे हे देणे, कल्पतरू हुनी दुने. अहो, कल्पतरू नावाचा एक वृक्ष आहे, एक झाड आहे. त्या झाडाखाली बसला तुम्ही आणि बसल्या बसल्या जी काही कल्पना केली ती सगळी पूर्ण होते. परंतु या कल्पतरूपेक्षा देखील श्रेष्ठ जर कोण असतील तर कोण आहे तो? संत आहे. आणि म्हणून संत हे सगळं का करतात? बुडतही जन न देखावे डोळा, येतो कळवळा, म्हणून किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलले ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून संतांनी कुठं बसावं, काय खावं, किती झोपावं, काय प्यावं आणि या ओवीचं चिंतन करताना कसं बोलावं. संतांनी आपल्याला काय सांगितलं की कसं बोलावं. माणसामध्ये आणि जनावरांमध्ये 4 गोष्टी सारख्या आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी माणसात आणि जनावरात सारख्या आहेत? आहार, निद्रा, भय आणि मैथून. या 4 गोष्टी माणसाकडे बी आहेत आणि जनावराकडे बी आहेत. पण माणूस या पेक्षाही श्रेष्ठ काय? कारण माणसाकडे बुद्धी आहे, माणसाकडे श्रद्धा आहे, माणसाकडे भाषा आहे, माणसाकडे बोलण्याची देवाने त्याला वरदान दिलेला. तुम्हाला माहित असेल की प्रत्येक माणूस जन्माला येतो, आईच्या गर्भामध्ये किती महिने राहिले जन्माला येतो? 9 महिने. आता सांगायचंच राहिलंय तेवढं. आता डॉक्टर आधीच पोट फाडायले आणि 9 महिन्याच्या आधीच बाळाला बाहेर काढायले. पण शास्त्राचा नियम काय? 9 महिने 9 दिवस. माणूस जन्माला येण्याच्या आधी गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस राहतो आणि जन्माला येताना किती छिद्र घेऊन जन्माला येतो? प्रत्येक माणूस जन्माला येताना छिद्र म्हणजे आता खेड्यातला शब्द आहे भोक म्हणतो आपण. हा, किती छिद्र घेऊन जन्माला येतो? प्रत्येक माणूस पुरुष असो स्त्री असो किती? 9 महिने जन्माला येतो, 9 छिद्र घेऊन जन्माला येतो. किती? 9च. बर. कानाचे 2, डोळ्याचे 2, नाकफड्या किती झाले? 6, गुदद्वार 7, जननेंद्रिय 8 आणि ज्याच्यातनं मी बोलतोय ते. देवानं 9 महिनेच पोटात ठेवायला सांगितलं. देवानं प्रत्येकाला जन्म देताना 9 छिद्र देऊनच जन्माला पाठवलंय. पण माझे माय बाप एक गोष्ट लक्षात ठेवा, या 9 छिद्रापैकी 8 छिद्रामधून नुसती घाणच बाहेर पडती. कानातून मळ बाहेर पडते, डोळ्यातून चिपड बाहेर पडते, नाकातून आता कशाला सांगू ते ह्याच्यात आले. गुदद्वार तुम्हाला माहिती आहे, शिश्न किंवा स्त्रीच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे, सगळी घाण बाहेर पडते. फक्त एकच असं छिद्र देवानं माणसाला दिलंय, तोंड. त्याच्या वाट काय बाहेर पडतं?
पल्लात अमृतही बाहेर पडतंय, नाही तर या नव छिद्रातून कमी गहाण बाहेर पडत त्याच्यापेक्षा देखील जास्त गहाण बाहेर पडू शकते. म्हणून आपण काय करायचं तर या तोंडातून गहाण बाहेर टाकायची का अमृत बाहेर टाकायचंय आपण ठरवायचं. बरोबर आहे की? संतांना विचारलं तुमच्या तोंडात काय बाहेर पडतंय? संत म्हणाले आली मोखावाटे अमृत. संतांच्या तोंडातून जे बाहेर पडतंय ते चांगलंच बाहेर पडतंय, अमृत बाहेर पडतंय. म्हणून संत म्हणतात की बोलताना कसं बोलावं तर आपल्या तोंडातून काय बाहेर पडावं? अमृत बाहेर पडावं. पण काही माणसं एवढं व्याळ बोलते, एवढं व्याळ बोलते. ते माऊली महाराज आरबुजवाडीकर एक दृष्टांत सांगतात त्यांच्या कीर्तनामध्ये, ऐकलं असेल तुम्ही. एकाची माय बसली होती म्हणून आणि त्या पोराला विचारलं, म्हणले हे कोण आहे बसलेलं? काय म्हणायला पाहिजे पोरानं? माझी आई आहे, माझी माय आहे, मातृदेवो भव. ऐकी ना, माझी दैवत माझी आई बसलेली आहे. त्याला विचारलं हे कोण बसले तर त्याने असं म्हणावं का नाही माझी माय आहे मातृदेवो भव. ते काय म्हणते माहित आहे का? हाय की म्हणला माझ्या बापाची बायको. काय म्हणायला? मातृदेवो भव म्हणणार झाले, आई म्हणणार झाले, माय म्हणणार झाले, जगातला पहिला देव म्हणून त्याचं दर्शन घेणार झाले. काय म्हणाले? हाय की माझ्या बापाची बायको. अहो बापाचीच बायको आहे हो, पण बोलण्याची काही पद्धत असते की नाही? बाजूला बाप बसला होता, हे कोण आहे? पितृदेवो भव, माझे वडील आहेत, माझे अण्णा आहेत, माझे पप्पा, काहीतरी म्हणावं की नाही? हे कोण आहे? हाय की म्हणलं माझ्या माईचा नवरा. काय म्हणाले? हाय की माझ्या माईचा नवरा. अरे बाबा तुझा बाप म्हणजे तुझ्या आईचा नवराच आहे, पण बोलण्याची काही पद्धत असते की नाही? माणसांना नीट बोलता येत नाही. तुमच्या गावात आहे की नाही मला माहित नाही. आमच्या गावामध्ये एवढं ब्याड बोलणारा माणूस होत, एवढं ब्याड बोलणार, त्यानं रस्त्याला दिसलं की माणसं रस्ता चुकवून जायचे. नगर आहे बाबा म्हणते, काळजाचा वरकंडा काढायचं बोलतोय. मला आठवतंय आमच्या गावातला एक होता चेअरमन, आणि मी शिकायला होतो अहमदपूरला. असा बस स्टँडला आलो, मला बघितल्या एकदम हसायचं, म्हणायचं हे दत्ताच्या कार्ट्या काय शिकायलायस? माझ्या वडिलाचं नाव दत्तात्रय, पण त्याने काय म्हणाव, हे दत्ताच्या कार्ट्या काय शिकायलायस? मी म्हणलं हा आर्टाला. मग त्याने हसून म्हणाव कोणब्याचं कार्ट आणि घेतलंय आर्ट. पण त्याचं बोलणं माझ्या मनाला लागावं, त्याचं बोलणं माझ्या मनाला लागावं. आजही त्या माणसाला बघितलं की मला शब्द आठवतात आणि वाटतं की हा माणसानं जर मला असं बोललं नसतं तर कदाचित माझ्या मनामध्ये शिक्षणाची इच्छा झाली नसती. माझे माय बाप हो, देवाने हे जे तोंड आपल्याला दिलंय, 9 छिद्र, महत्वाचं छिद्र दिलंय. या तोंडावर 3 काम होतात. हे तोंड किती काम करतंय? तोंड 3 प्रकारचं काम करतंय. एक काम खायचं करतंय, दुसरं काम नाक जर सर्दीमुळं बंद झालं तर श्वास कशाने घेतो आपण? घेतात की नाही माणसं बरेच? नाक जर सर्दीनं बंद झालं तर श्वास तोंडानं घ्यायचा, खायचं तोंडानं. तिसरं काम
बोलण्याचं काम देखील तोंडावाटच होत आहे। या ओळीमध्ये माऊलींनी कसं बोलावं, या 9व्या छिद्राचा वापर कसा करावा त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता याचा फार विस्तार मला करायचा होता, परंतु आधीच वेळ झालेला आहे। महाराज माझ्या गावापासून अत्यंत जवळ नवाबवाडी नावाचं गाव आहे आणि माझी मोठी मुलगी यांच्या चुलत भावाला दिलेली आहे नवाबवाडीमध्ये। महाराजांना आल्या लक्षात आलं, ते म्हणाले असं आहे का? त्याच्यामुळे महाराज काही मला नवीन नाहीत, कारण तिथं माझी बायलेकच त्या गावात त्यांच्याच भावकीत दिलेली आहे। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची सुंदर अशी भागवत कथा चालू आहे, तुम्ही ऐकताय। त्यामुळं जास्त काही मला आता तुमच्या समोर न मांडता थोडक्यामध्ये या ओवीचा अर्थ तुमच्या समोर ठेवायचा आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, मारलेला वळ बुजतो, मारलेला वळ बुजतो, पण बोललेला वळ, बोललेला शब्द कधीच माणूस विसरत नाही। तुम्ही बसलेल्या पैकी सुद्धा बऱ्याच जणांना आठवत असेल की फलाने फलाने बाई मला असं बोलली, सासू असो सासरा असो गावातलं कोणी असो। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की बोलताना मात्र कसं बोलायचं, बोलण्याचे देखील शास्त्राने काही प्रकार सांगितलेले आहेत। तेवढे शास्त्राचे प्रकार आपण बघून थांबणार आहोत। शास्त्रानं बोलण्याचे जे प्रकार सांगितले त्यातला प्रकार पहिला सांगितला कोणता? काही लोक जे बोलतात ते कसं बोलतात? नरक स्पर्शाचं बोलतात। म्हणजे त्यांचं बोलणं नरकाला घेऊन जाण्यासारखं आहे, गहाण असते त्यांचं बोलणं। संतांनी त्याबद्दल लिहून ठेवले, कुशब्दाची घाणी अमंगल विलीवाणी, झाली क्रोडासवे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी। बायकोला बोलायचं झालं तरी नीट बोलायचं, काही बाया नवऱ्यालाही बोलायचं झालं तर नीट बोलायचं नाही। काय पैसे पडतात का? आदरानं बोला, चांगलं बोला। काही लोक बोलतात ते नरक स्पर्शाचं बोलतात, म्हणजे तोंडा वाट गहाण टाकण्याचं काम करतात। तुम्हाला माहित असेल भगवान श्रीकृष्णांनी 100 गुन्हे माफ केले, 100 वेळाला किंवा 101 वेळाला सुदर्शन चक्र सोडलं, मोडक छाटलं। कुणाचं? शिशुपालाचं। का? कारण शिशुपाळानं जे शब्द वापरले, माझे माय बाप हो भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल, ते शब्द खरं तर आपण उच्चारू सुद्धा शकत नाहीत। एवढे घाण घाण शब्द वापरले भगवान श्रीकृष्णाबद्दल। पण भगवानांनी वचन दिलेलं होतं, आत्याचा काहीतरी मुलगा होता ना, शब्द दिलेलं होतं, वचन दिलं होतं, शिशुपाळाला 100 गुन्हे मी का माफ करतो, नातेवाईक म्हणून म्हणा किंवा काही म्हणून म्हणा, पण 100 गुन्ह्याच्या नंतर मात्र मी काही ते माफ करणार नाही। कशामुळे शिशुपाळ मारला गेला हो? नरक स्पर्शाचं बोलणं म्हणून मारला गेला। तुम्हाला माहिती आहे महाभारतामध्ये दुर्योधन सतत विदुराला नरक स्पर्शाचंच बोलायचा। काय म्हणायचा हो दुर्योधन? काय म्हणायचा? दासीपुत्र म्हणून हिनवायचा। आणि बिचारे विदुराच्या काळजाला भोक पडायचे, अरे मला असा का उतरून बोलतो हा? सारखं विदुराला तो उतरून बोलायचा। कृष्णांनी एके दिवशी विदुराला विचारलं, अरे विदुर काका,
तुमचा चेहरा का पडलेला दिसायला? म्हणले काय करावं, नेहमी दुर्योधन मला टाकून बोलतोय म्हणले, नेहमी टाकून बोलतोय. मग कृष्णाने बी त्याला औषध सांगितलं. तुला आता म्हणले दासीपुत्र की तू म्हणायचं बोल गाढवाच्या पुत्रा. काही माणसाली जशा तसं उत्तर दिलं तरच कळतंय. तुला दासीपुत्रा म्हणलं की तू काय म्हणायचं, बोल गाढवाच्या पुत्रा. विदुर म्हणले गाढवाचा पुत्र? अरे म्हणले त्या धृतराष्ट्राचं पहिल्यांदा लग्न कोणाबरोबर लावलं? मुळावर असल्यामुळं गाढवा बरोबर गाढविणी बरोबर लग्न लावलं. नंतर मग गांधारी बरोबर लग्न लावलंय. मला सगळं माहित आहे म्हणले. म्हण तरी तू. तसं दररोजच्या सारखं विदुर जवळ आले आणि आल्याबरोबर दुर्योधन म्हणला बसकी उगा दासी पुत्रा. लगेच विदुर म्हणले काय म्हणायला गाढव पुत्रा. खरं तर विदुराचा स्वभाव असा नव्हता, परंतु भगवान श्रीकृष्णांनी बोलायला लावलं. दुर्योधन जे बोलत असायचा, दुर्योधनाचं बोलणं म्हणजे नरक स्पर्शाचं बोलणं होतं. तुम्ही आणि मी आपल्या आयुष्यामध्ये माऊली म्हणतात नरक स्पर्शाचं बोलायचं. कसं बोलायचं? चांगलं बोलायचं. तोंड दिलंय ना, चांगलं बोलून जे काम होते ते वाईट वक्त बोलून कवाच होत नाही बरं. म्हणून पहिला शास्त्राने प्रकार सांगितला नरक स्पर्श. दुसरा कोणता? इंद्रिय स्पर्श. म्हणजे काय? मला खायला पाहिजे, मला जेवायला वाढा, मला पाणी द्या. आपल्या इंद्रियाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्याच्यासाठी जेव्हा माणूस बोलतो त्याला कोणत्या स्पर्शाचं बोलणं म्हणतात? इंद्रिय स्पर्शाचं बोलणं म्हणतात. बोलण्याचा तिसरा एक प्रकार आहे, त्याला म्हणतात मनस्पर्शाचं बोलणं. म्हणजे काय? मनाला येईल तसं बोलणं. बोलाव का मनाला येईल तसं? बरेच माणसं मन में आए न भजे खाए, काही बी मनात आलं की बोलते, त्याचा विपरीत परिणाम होतो. बरं, रामायण घडलं कशामुळे घडलं? मनाला येईल तसं बोलल्यामुळे घडलं. मनाला येईल तसं बोलल्यामुळे घडलं. कोण बोललं हो मनाला येईल तसं? कोण? सीताई साहेब बोलल्या, मनाला येईल तसं बोलल्या. कोणाला बोलल्या? लक्ष्मणाला बोलल्या. केव्हा बोलल्या? आता कथा खूप मोठी आहे. मारीचाला मारण्यासाठी भगवान प्रभू रामचंद्र निघाले आणि लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा मायावी राक्षस आहेत बरं, इथं येतील तुला फसवतील. सीतेला सोडून ही पर्णकुटी सोडून जायचं. माझं सांगणं आहे तुला, माझा वचनाचा भंग करायचा. दादा तुमची आज्ञा शिरसावंदे हो. आई साहेबांना सोडून मी कुठेही जाणार नाही. आई साहेबांना सोडून मी कुठेही जाणार नाही. कोण म्हणाल? लक्ष्मण म्हणाले. पण गेले का नाही? का गेले? तुम्हाला माहित आहे मारीचा न मायावी आवाज दिला, लक्ष्मणा धाव मी मेले, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. हे शब्द ऐकले कुणा? लक्ष्मणाने बी ऐकले आणि सीताई साहेबांनी ऐकले. पण लक्ष्मण काही तिथून हलायला तयार. पण आई साहेब मात्र लक्ष्मणाला म्हणायला लागल्या, अहो माझ्या मालकाला संकट आले, वाचवा वाचवा म्हणायले, जा बरं काय झालंय ते बघा. लक्ष्मण म्हणू लागले, आई साहेब
हे सगळे राक्षस मायावी असतात हो. आणि दादाने मला काही जाऊ नका म्हणून सांगितलंय. दादांची काही मी आज्ञा उल्लंघन करणार आई साहेब मी काही जाणार नाही. ऐकायला पाहिजे होतं ना. त्यावेळेला आई साहेबांनी जे शब्द वापरले, आई साहेबांनी त्यावेळेला जे शब्द वापरले, माझे माय बाप हो. भावार्थ रामायणामध्ये तुम्ही वाचले असतील त्या ओव्यात काय म्हणाले आई साहेब बघा. आई साहेब म्हणाले तसं बोलले हो. आई साहेब म्हणाल्या प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते मनसी तू माईक, माझे ठाई तुझा विलास, पापी निष्ठंक तू एक. लक्ष्मणा अरे मी प्रत्यक्ष माझ्या कानाने हाक ऐकली, माझ्या नवऱ्यावर संकट आलेलं, आणि तू म्हणतोस की नाही जाणार नाही जाणार. याचा अर्थ असाच आहे की तू माझ्या ठिकाणी वाईट भावना ठेवून वनाला आलायस. पुढे तर नको तशा शब्द वापरले हो. काय म्हणाले आई साहेब, माझा विलास धरून म्हणे वनालासी सेवक होनी, श्रीरामे राक्षस वदिलावणे, मज निज पत्नी करो पारसी. काय बोलावं. मनामध्ये पाप ठेवणारी साभिलाषा म्हणजे माझा नवरा राक्षसाने मारावा, माझा नवरा मरावा, त्याची बायको मी सुंदर सीता मग तुला बायको म्हणून मिळावी. पाप मनामध्ये धरलास आणि सेवक म्हणून वनामध्ये आलायस मला बायको करण्यासाठी. पुढे काय म्हटले बघा, सापत्न्याची हेच बुद्धी, बंधुसे बंधू छळोनी वदी, त्याची भोगावी भोग संपत्ती, हे दुष्ट बुद्धी तुझ पाशी. आतापर्यंत ये इतिहास आहे रे लक्ष्मणा. कोण्याच सावत्र भावानं कोण्या सावत्र भावाचं चांगलं व्हावं म्हणून चिंतिलंय का. प्रत्येक सावत्र भावाला वाटतंय आपला सावत्र भाऊ मरावा, त्याची सगळी संपत्ती मिळावी, त्याची बायको मिळावी. तू तरी काय सक्का माझ्या नवऱ्याचा भाऊ आहेस का. तू सुद्धा सावत्रच भाऊ आहेस. आता तुम्हाला लई ओव्या सांगता येतील पण आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे सगळ्या ओव्या सांगत नाही. फक्त ह्या सगळ्या ओव्या ऐकताना त्या लक्ष्मणाची काय अवस्था झाली असेल माझे माय बापो. बसल्या बसल्या कल्पना करा. हे काही बोलणं ऐकले ना, हे काही बोलणं ऐकले ना. लक्ष्मणानं कानामध्ये बोट घातले, लक्ष्मणानं कानामध्ये बोट घातले. कोण लक्ष्मण हो. ज्या लक्ष्मणानं वनामध्ये एवढे वर्ष राहिला पण आई साहेबाच्या घोट्याच्या वरचं शरीर बघितलं का बाबू महाराज. घोट्याच्या वरी कळतंय की पायातला घोट्याच्या वरी आई साहेबाचं तोंड ज्या लक्ष्मणानं बघितलं नव्हतं. ज्या लक्ष्मणानं तुम्हाला माहित आहे की राम चाले वाटे
लक्ष्मण झाले काटे ऐसा बंधू नाही कोटे संसारात। प्रभू रामचंद्राने आई सीता साहेब यायलेत म्हणले की त्याच्या अगोदर लक्ष्मणानं पुढे जावं, खराता हातामध्ये घ्यावा, सगळा रस्ता साफ करावा। हो, रात्रभर लक्ष्मणानं जागे राहावं। आई साहेबांनी आणि प्रभू रामचंद्रांनी रात्रभर झोपावं। ज्या लक्ष्मणाने लग्न झाल्याबरोबर आपल्या उर्मिला नावाची पत्नी लग्न होऊन अयोध्येला आणली आणि पहिल्याच दिवशी बायकोला कुठं ठेवलं? सासरी ठेवलं, आपल्या गावाकडे ठेवलं आणि बायकोला सोडून आपल्या भावाची आणि आई साहेबाची सेवा करायला आले। त्या लक्ष्मणाबद्दल आई साहेब मनाला येईल तशा बोलल्या। अवघ्या प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाचं वर्णन केलंय। ये रे लक्ष्मणा